लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची ते पाहणार आहोत आणि जर तुम्ही केवायसी केली नाही आणि चुकीच्या पद्धतीने केली तर तुम्हाला मिळणारा 1500 रुपयाचा लाभ येथे बंद होऊ शकतो। आता लाडकी बहीण योजनेची केवायसी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरूनच करायची आहे। त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती ladkibhin.maharashtra.gov.in। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यावर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। अशा प्रकारचे या ठिकाणी बॅनर दिसेल, यावरती क्लिक करा आणि येथे नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक म्हणजे तुमचा स्वतःचा महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे। न चुकता कॅप्चा दिसेल, बाजूला जे अंक दिसत आहेत या बॉक्समध्ये जसेच्या तसे टाकायचे आहेत। खाली मी सहमत आहे यावर क्लिक करून ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती सांगा की ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे। आणि या ठिकाणी खूप जणांना सध्या एरर येत आहे कारण वेबसाईटवरती खूप लोड आहे। खूप साऱ्या लाडक्या बहिणी एकाच वेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे तुम्हाला जर का एरर येत असेल अनेबल टू सेंड ओटीपी किंवा